वागलीस तर मग काय मी आहेच आणि मग तो हलवतो मला, मग समजायचं आपलं काहीतरी कुठेतरी चुकलंय. तर त्यामुळे माझ्या घरी ना खरंच श्रीकृष्ण आहे. त्याला येताना सांगते, संध्याकाळी आज शिक्षण अधिकारी आली होती, खूप छान बोलली हो, तू खूप छान काम केलंस. पण मी त्याच्याबरोबर बोलते, माझं सगळं सुख, माझं सगळं दुःख माझ्या मिस्टरांना बरं नव्हतं, तर मी त्याला सांगायची यांना कसं ठीक करायचं तू मला आयडिया देत जा, मी तसं कसं करत आहे. ही माझी भावंड, ही सगळी छोटी भावंड आहे. माझी ही वहिनी सगळ्या घराला आम्हाला चारही नंदांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी तिचं नावच नीती आहे. तर नीतीने राहणारी आहे, एक क्लास 1 ऑफिसर आहे. सगळ्या परदेशात ती महिन्यातून एक वेळा तरी जातेच जाते, पण माझ्या घरी येऊन सगळं काम करते. तिच्या घरी करायला सगळं काम नोकर चाकर आहे, पण माझ्या घरी सगळं करणार. माझी बहीण ज्योती, तिला प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये सिस्टर म्हणून आहे, तर तिला 11 वर्ष बेस्ट नर्स अवॉर्ड मिळते तिला. त्याच्यानंतर ही माझी बहीण आहे अलका, उत्कृष्ट गृहिणी. माझ्याकडे मला नाही जेवण बिवण नाही, मला करायचं आपलं करायचं मग करायचं, खूप सुंदर जेवण करते. ही संगीता, खूप छान स्वभाव आहे तिचा, म्हणजे प्रत्येकाला चांगला चांगला नाही. मम्मी काय करते, आमचा बाळा हे छान करतो तसं घ्यावं. पण ही 5ही भावंड एक आहे, मला अजून बरं वाटतं, मी जे सांगेन ते. आमचा बाळा माझं सगळ्यांनी ऐकावं असं असतं, पण हुजूकडे नाही, मी सांगेन तेच बाळाने ऐकायचं. आणि तो मला नाही बोलू शकत नाही का, ते त्याचं त्याला नाही. तो नेहमी सांगतो मी सगळ्यांना नाही बोले, पण मी हुजूला काही नाही बोलू शकत नाही. गावामध्ये पण असंच, गावामध्ये पण कोणी काही असू दे, मग बाळा मला सांगणार हुजू त्याला फोन कर, तर तुला नाही बोलणार. आमच्या गावामध्ये माहेरी काही प्रॉब्लेम असेल तर बाळा मला सांगणार की हुजू त्याला तू फोन कर. गावातला सरपंचापासून सगळे जिल्हा परिषद जे वगैरे सगळे आहेत आमच्याकडे, ते सगळेजण माझ्यामध्ये काय गुण आहे तो मला माहिती नाही, पण प्रत्येक जण मला नाही बोलत. आमचा सरपंच आबू असा डॅशिंग आहे एकदम, तो पप्पीला सांगणार अगं तुझ्या ताईने मला फोन केला होता, मग तिला नाही कसं बोलू, काय मला माहिती नाही का. तो माझा श्रीकृष्ण, तो बरोबर चक्र फिरवतो. आणि त्याला मी सकाळी सांगितलेलं असतं, त्या दिवशी धिरू आला, सकाळी सांगून गेले माझ्याकडे तो मुलगा येणार आहे माझा बाबू, त्याला कसं शांततेत द्यायचं, काय करायचं. संध्याकाळी मी त्याला थँक्यू बोलली, हो तुझं नाव पण सांगितलं. माझं बाळपण कंटाळा आलाय का नाही ना, जरा 2 मिनिटं. माझे आजोबा 5 गावचं नेतृत्व करायचे, इतके श्रीमंत होते. त्यांच्या पोटाला त्यावेळी सोन्याची बटणं आणि खूप लाडाकोडात वाढवलेली अशी माणसं होती ही घरामध्ये. पंडित नेहरूंना माझ्या वडिलांनी पुष्पगुच्छ दिला होता, ते माझे वडील. आणि मी नेहमी सांगायची, मी पहिल्यापासून डॅशिंगच, बाजीरावची पोरगी ना कशाला गावावर देवाणाला गरजच नाही वगैरे. पण माझे काका आप्पा मोहन चव्हाण म्हणजे संतोषचे वडील अतिशय प्रामाणिक. मग माझे बाबा म्हणायचे की आमचे आप्पा म्हणजे त्याचे वडील आप्पा आणि मी हुजू, आम्हाला शनिवार रविवार सुट्टी कधीच नाही. मी कधी मला घरातल्यानी बोलवलं की मी सगळ्यात माझी शाळा आहे, जशी काय शाळा मी नसल्यावर पळूनच जाते. पण ते माझं त्या शाळेवर असलेलं प्रेम म्हणा, काम म्हणा, मी यांच्या कार्यक्रमात कधीच नाही. जर सुट्टीचा कार्यक्रम धरला तरच मी जाणार. आणि माझं लहानपण माझ्या आजी आजोबांनी फोड करून सुद्धा मी पहिली मीच आहे. बाकीची भावंड आमच्याकडे 4 आजोबांची सगळी लहान लहानच मुलं आहेत. तर लहानपणी मला शाळेमध्ये सोडायला एक गडी होता, त्याचं नाव विठ्ठल. त्याला एकच काम होतं, हिच्या पायाला माती लागली नाही पाहिजे. लहानपणी मी खूप छान होती असं म्हणतात, हे मला नाही माहिती. तर तो विठ्ठल मला शाळेत घेऊन जायचा, पुन्हा दुपारी शाळेतून घेऊन यायचा, जेवण दिलं की पुन्हा दुपारी नेऊन सोडायचा, पुन्हा संध्याकाळी यायचा. आणि 1ली 2री पर्यंत ठीक वाटलं मला, पण 3रीला मग तेव्हा सगळी मुलं चालत, मी एकटी उचलून कसं वाटेल सांगा बरं तुम्हाला, आपल्याला पण वाईट वाटेलच ना काहीतरी. तर मी म्हटलं नाही विठ्ठल तू काय कर, इथं उभा राहा. आणि माझे आजोबा होते, आजोबांचं सगळं गाव ऐकायचं खूप कडक. तू इथे उभं राहा, मी आणि विद्या माझी मैत्रीण आम्ही खांद्यावर हात टाकून चाललो. शाळा अशी कोपरा शाळा, एवढीच शाळा. आणि तिकडून असा भला मोठा साप आला आणि माझ्या पायाला त्याने विळखा घातला. तो गेला निघून.
तो काय विष मला तो काय त्याला आदळं बोलतात आपल्या तिकडे, त्याचं विष काही चढत नाही. पण मी तर सापच तो आम्हाला काय माहिती आदळ आणि विदळ काय. ती पण घाबरली. आम्ही आलो रडत. त्या याला आमच्या तो विठ्ठलला आणि माझ्या आईला माझ्या आजोबांनी एक दिवस उपाशी ठेवलं होतं. ह्या मुलीला ही शिक्षा का झाली हे तुम्हाला सांगितलं होतं. तिला सोडायचं, घेऊन यायचं. आणि मला 4 आत्या, त्या 4 आत्या अतिशय श्रीमंताला गेल्या. म्हणजे दादरला प्रामाणिक दुकान आहे ना सगळ्यात चांगलं, त्या दुकानातच सामान माझी आत्या घ्यायची. खूप श्रीमंत ती लोक. तर ती आत्या माझ्या 4ही सुद्धा माझ्यावर पण खूप प्रेम करायच्या. आणि काही वस्तू मुंबईची असेल ते मला पाठवायच्या. तर मला एक छत्री पाठवली होती त्या रंगीत काड्या काड्यांची. आणि मग छत्री पाठवलेली तर सगळी मुलं ते पोतं घेऊन जायचे. मग सगळी पोतं घेऊन जातात. मी कशाला छत्री, ती मी छत्री अशी ठेवली, त्याच्यावर गोल गोल फिरले, त्याच्या तारा मोडून टाकले. आणि मग मला ती मिळेल ना. म्हणजे मला असं ना छोट्या छोट्या गोष्टीत मला कशात आनंद मिळेल मला नाही सांगता येत. पण माझ्या आनंदात कोणाला दुःख नाही देणार हे मात्र होतं. आणि नंतर मोठे झाल्यानंतर माझ्या काकांनी मला सांगितलेलं, आप्पांनी, की काम नेहमी प्रामाणिक करायचं. मग मी कोणतंही काम घेतानाच माझं आत्ताच झालं पाहिजे, आतापासूनच सुरुवात करायची. मला समजा साहेबांनी एखादा पेपर दिला, उद्या दे, मी आताच लगेच घेऊन पटापट लिहिणार. उद्यापर्यंत मी वाटणार बघणार. माझ्या स्मिता, सुषमा या पण सांगायच्या, मॅडम उद्या लिहूया ना आपण, नाही. आणि मी जर केलं तर माझ्या मागचे हे छोटे पण तसेच वागतील. नंतर मग मी लागले कुटीला हायस्कूलला, वाटू हायस्कूलला. तर वाटू हायस्कूलला आमच्याकडे गावामध्ये थोडंसं राजकारण असतं. तर मला लावत नव्हते, ह्या मुलीला लावायचं नाही, दुसऱ्या गाठायला. माझ्या बाबांनी सांगितलं तो बाजीराव असतो, तो कशाला म्हणून ऐकतोय. माझ्या मुलीला मी एक दिवस तरी वाटू हायस्कूलला लावीनच. आणि मग त्यांनी काय केलं ते मला नाही माहिती, पण मी हायस्कूलवर लागले. हायस्कूलवर लागल्यानंतर मी 16 वर्षाच्या आती मुलींबरोबर कबड्डी खेळून आले राज्यावर. मला कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही, का ते पण नाही मला माहिती. 16 वर्षाच्या आतील आल्यावर ना राज्यापर्यंत जाऊन मला कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. ही 16 वर्षाच्या म्हणजे 18 वर्ष असतानाच मी लागले ना. आणि मी पहिली स्त्री शिक्षिका अशी असेल, 18 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर नोकरीला लागले. 2-3 महिने काम फुकट केलं, म्हणजे जून जुलैचं. आणि जेव्हा पूर्ण झाली ऑगस्ट पासून मला पगार द्यायला सुरुवात केली. हायस्कूलवर लागल्यानंतर काम आपलं चांगलं असलं की ती लोक आपल्या इकडे येतात हे मला सांगायचे. नंतर गेले फुटीलला. फुटील म्हणजे रायगडचं एकदम शेवटचं टोक. तिथे कोबीची भाजी वांग मिळालं म्हणजे असं वाटतं काय सणच आहे. काहीच नाही तिथे. जायचं असं चालत खूप जायचं होतं. पण तिथे सुद्धा मी आणि त्या ठाकूरबाई म्हणून होत्या, आम्ही दोघींच्या उभारला की ह्या मुलांना काहीच माहिती नाही, त्यांना तालुक्याचं पण ठिकाण माहिती नाही, तर या मुलांना तालुक्यापर्यंत न्यायचं. पण तेव्हा आम्ही त्या दोघींनी मिळून त्या जिल्ह्यापर्यंत नेलं त्यांना. नंतरची मला बदलून मिळाली, शाळा मॅच्युअल केली होती, तर त्यांची होती पळसपेठ. पण त्यांनी मला सांगितले नाही, त्यांना भातानपडा मिळाली. मग मला भातानपड्याला जावंच लागलं. तिथे गेले तर एक पेटी, टेबल खुर्ची काहीच नाही अशीच. आणि किती 17 मुलं. म्हटलं आलोय तर खरं. मी आल्यानंतर बघितलं, ग्रामस्थ म्हणाले या मॅडम का या शाळेत राहणार, रिमार्क पहिल्या दिवशी. तर मी म्हटलं हे असं बोलतात की मला कुणी चिडवलं ना की मी चिडीने जास्त करते. मला तुम्ही बोललात हे नका करू, मी करणार, माझा स्वभाव असायचा तसा. आणि ती शाळा जवळजवळ सगळं, म्हणजे त्या शाळेमध्ये माईक सिस्टीम तेव्हा सगळं मी एका वर्षात आणलं. आणि मग माझी बदली झाली कामोठ्याला. कामोठ्याला झाल्यानंतर कामोठे माझं माहेर घरच म्हणेन. पण मी एक काम केलं, गरीब श्रीमंत हा भेदभाव मी कधीच केला नाही. हा श्रीमंत आहे ना याच्या मुलाला पण 2 धपाटे दिले, एक गरीब आहे त्याच्या मुलाला पण दिले. याच्या गरीबाचा जर 1 नंबर असला तर मी 1 नंबर दिला. मला धमक्या यायच्या, मॅडम माझा मुलगा इतका हुशार आहे तर त्याला तुम्ही 1 नंबर का नाही दिला, तो गणेश श्रीमंत म्हणून त्याच्याच मुलाला 1 नंबर. हे असलं विसलं माझ्याकडे काही चालायचं नाही. तुम्ही या, माझे पेपर बघा. मी स्वच्छ होते, स्वच्छ पेपर तपासलेले होते म्हणून मी त्यांच्याबरोबर ठामपणे बोलू शकले ना. म्हणून तुम्ही खरं बघायचं. हे काय कोणाला घाबरायची विबरायची नाही. पण साहेब मी सांगते, आपण प्रामाणिक असल्यानंतर साहेब काय करणार आहेत सांगा मला. आपलं काम प्रामाणिक ठेवायचं आणि दुसऱ्याला कधी उघडं पडायचं नाही. म्हणजे कसं आता गणेशने सांगितलं, ते साहेब आले होते, डी टी पाटलांच्या समोर ह्या समजा दोघांची रजा त्यांनी भरली असते.
वेळ निघून गेलीस. पण मी काय केलं, पटकन झटपट ते वर्ण खाली येईपर्यंत 2 अर्ज लिहून ठेवले. अरे वा, अर्ज बीज आहे त्यांची, लगेच किरकोळ अर्ज लिहून मोकळी. आपल्या बंधू इथे आपले शिक्षक आहे, त्या शिक्षकांना कोणाच्या समोर कधीही कमीपणा सांगायचा नाही. तुम्ही सांगितला तो तुमच्याकडे परत येईल, हे लक्षात ठेवा. असं समजलं, आजपासून तुमच्या शिक्षकाची कोणतीही गोष्ट वाईट सांगायची नाही. तुम्ही वाईट सांगितली की तुमच्याकडे ती परत येणार, एक लक्षात ठेवा. ती परत येणारच आहे. आज येईल, उद्या येईल, वर्षाने येईल. मग कामोठी शाळा झाली तर कामोठ्याला आम्ही 18-19 जण होतो. कामोठ्यामध्ये एकदम शिस्तप्रिय शाळा कामोठी. तर 6:40ची सही होती तेव्हा, माहितीये ना जुने शिक्षक. 6:35ला 18 जण हजर. बरं मी कथा 19वी कशी येऊ, नंतर लेट उरणवरून यायचे, ते पण सकाळी हजर. ते कशाने यायचे, ट्रक बिकनी यायचे, पण ते सकाळी यायचे. मला ना शिक्षक आदर्श मिळाले, त्यांना मी फॉलो करत आहे. आणि एक लक्षात ठेवा, जे चांगले आहेत ना ते शिक्षकांना फॉलो करा, तरच तुम्ही पुढे जाल. एक दिवस लेट आला तर मगाशी आलेले माझ्या तरेबाई गुरु, त्यांनी मला एक प्रश्न विचारला, सावंत मॅडम तुमची ट्रेन कधी लेट नाही होत का? तुम्हाला कधी ट्रॅफिक नाही लागत? तुमची बस कधी लेट नाही होत? म्हणजे कधीच नाही लेट येतात. ते तिथूनच सांगत येतात, मॅडम आज बसच लेट होती हो, आज रिक्षाच नाही मिळाली हो. तिथूनच सांगत. तू काय गरज आहे सांगायची? ते आले की नाही ते तुमचं तुम्हाला माहिती, हेडमास्टरला थोडंच माहिती. मी कधीच नाही, मी हेडमास्टरना कधीच सांगितलं नाही मी लेट का. हेडमास्टर 10ला आले तर मी 10:45. काय बोलतील ते? साहेब 9:30ला आलं तर मी 9:15. समोरच्या व्यक्तीला बोलायला द्यायचं नसेल तर तुम्ही क्लिअर व्हायचं. हिशोब सुद्धा, शाळेचा हिशोब सगळा आर्थिक लेखाजोखा घेऊन, शिक्का सही घेऊन, माझ्या 10 शिक्षकांच्या मी सह्या घेतल्या. विचारा करा. म्हणजे मी माझा 1 रुपया असं केल्यानंतर ते मला विचारतील, मॅडम तुमचा हिशोब दाखवा. विचारतील का मला? सांगा, नाहीच विचारणार. नंतर माझी शाळा मिळाली मला. मग तिथे मला आदर्श शिक्षक माननीय काशीनाथ पाटील साहेब यांच्या हस्ते एक वर्ग माझा खूप सुंदर होता, अतिशय छान वर्ग. त्याच्यातला एक किस्सा सांगते. एक मुलाला बारकू, त्याला म्हणतात बारकू, नितेश नाव, त्याला चव्हाणबाईंच्या वर्गात यायचं होतं. तो होता हुशार. त्याने ठरवलं हुशार मुलगा आहे, मी तर नापास नाही होऊ शकत. तर त्याने काय डोकं लढवलं सांग, चव्हाणबाईंच्या वर्गात यायला ना परीक्षेलाच बसला. मग परीक्षेला न बसल्यामुळे नापास झाला. नापास होऊन तो माझ्या वर्गात आला. आता म्हणतो मला बरं वाटलं. अरे का, मला तुमच्या वर्गात यायचं होतं. अरे मग मला सांगायचं, मी तू वर्ग घेतला असता. नाही म्हणे, तुम्ही कसं पहिलीपासून तोच वर्ग घेता ना 7वी पर्यंत. म्हणजे मुलं सुद्धा आपलं निरीक्षण करतात, त्यांनाही आपलं वागणं आवडतं. हे आपण उशीर आलो ना की हे 50 डोळे आपल्याकडे बघतात, 50 गुणी 100. त्यांचं आपल्याला कसं वागणं पाहिजे. तिथे मला आदर्श एक मिळाला. एक मंत्रालयातून मॅडम आल्या होत्या, तेव्हा एक परीक्षा लिहिली बघा, 3 मार्क द्यायचे, असं काहीतरी होतं बघा, होतं ना क्षमता दिसती. तर मंत्रालयातून त्या आल्या होत्या मॅडम. आणि आमचे मुख्याध्यापक का मला माहिती नाही, कोणताही मुख्याध्यापक असू दे, साहेब आला की सावंतचा वर्ग दाखवा. काय आहे त्या वर्गात ते मला माहिती नाही. आणि त्यांनी तो वर्ग दाखवला. त्यांनी इतका उत्कृष्ट चेहरा दिला. तिकडे जाऊन मंत्रालयामध्ये ते सुद्धा त्यांची काही जी कमिटी होती त्यांना सांगितलं का मोठ्या शाळेत जा आणि चव्हाण आणि मनीषा म्हात्रे तिचा वर्ग तुम्ही बघा. इतका खरंच सुंदर, दुसरीतलाच वर्ग होता, खूप छान वर्ग झाला. त्याच्यानंतर कामोठ्यावरून आले मी खारघरला आले. तर आपल्याला दुसऱ्याचा वर्ग दिला की असं इतकं जड वाटतं ना, काय मुलं करतात तुम्हाला रे? काही नाही करत. सुभाष गोपी इलेक्शनला उभे होते, मी आहे ती गोष्ट सांगते. सचिन सर पलकर साहेबांबरोबर, सुभाष गोपी पलकर साहेबांबरोबर, आमचा राजेंद्र मोकर पलकर साहेबांबरोबर, हे तिघं गेले. मग डॅडीला सांगितलं मी, हे तिघांना न्या. ह्याचा वर्ग 48 मुलं, त्याचा वर्ग 51 मुलं, माझा वर्ग 49 मुलं. 3 वर्ग मी 1.25 महिना सांभाळले न तक्रार करता. आणि जेव्हा सुभाष निवडून आला तेव्हा पालकर साहेबांनी मीटिंग मध्ये सांगितलं की खारघरचा गड आपण नाही लढवला, त्या एकट्या पोरीने लढवला. मग 1.25 महिन्यात मी काय बारीक बिरीक नाही झाले, तुला माझं 1 किलो वजन वाढलं. पण 5 मिनिटं दुसऱ्याचा वर्ग घेतला. मॅडम
काल मी घेतला आज नाही घेतला, तो काय डोक्यावर घ्यायचा आहे का? तुमच्याच बरोबर त्याला शिकवायचंय. थोडं मन मोठं करा बस. मी ते सांगितलं. आणि चांगलं चांगलं बोलत जा. खारघरवरून मी कोपऱ्याला आले, तर कोपऱ्याला ती मागाशी ती स्टोरी सांगितली ती अशी झाली. माझ्याकडे दुसरीचा वर्ग होता, नाथा आणि अर्जुन, अतिशय गरीब. म्हणजे बाळा त्यांच्याकडे जेवण नसायचं, तर मी घरातून काय आणेन, माझी अंथरुणं पांघरुणं पण जुनी जुनी काही असली ती मी त्यांना देऊन त्यांचं. आणि लाईट नाही घरात, अशी झोपडीत राहायची. तर एकदम दयनीय अवस्था. तर मी अख्ख्या वर्गाला सगळ्यांना फाईल दिल्या होत्या. दुसरीपासून स्कॉलरशिप सुरू केलं होतं. तुम्ही 5वीला डायरेक्ट झोप आलेला खडखडून जागा होत असं दुसरीपासून सुरू केलं होतं. त्या मला 35 मुलं माझी ती पास झाली होती. मग ती दररोज नेहमी करून धीरे तुझा तो प्रयोग आहे ना तो मला आवडला, एकदम छान. आणि ही छोटीशी बीजं असतात ती मुळातच रुजवायची. आणि तो दुसरीतला मुलगा MPSPचे हेड जात होते तिथून. आणि त्यांनी तो बघितलं की ही मुलं कोण आहेत म्हणून. मग त्यांनी गाडी थांबवली. म्हणजे त्यांनाही वाटलं काय तुम्हाला काहीतरी वाटलं ना. तर त्यांना म्हणाले तुमच्या त्या वह्या दाखवा, फाईल दाखवा. ते त्या डायरेक्टरला सांगतात आमच्या वह्या नाही आम्ही देणार, आमच्या सावंत मॅडम तुम्हाला ओरडतील. त्यांना वाटलं यांच्यापेक्षा मोठ्या सावंत मॅडम ते सगळ्या माहिती आमच्या नाही वही आम्ही तुम्हाला देणार. आणि मग त्यांचा अभ्यास बघितला, माझा त्यांनी फोन घेतला. आणि माझ्या त्या शिक्षणाचं सगळी मुलं नाचत होती, पण ती मुलं म्हणजे त्यांच्यात मी ती बीजं रुजवली ना, म्हणून ती रात्रीच्या दिव्याखाली घरात दिवा नाही. कारण नाही सांगायचं. मी माझ्या मुलांना पहिल्यांदा सांगते, तुम्हाला कोणत्याही अधिकाऱ्याने काम सांगू दे, कोणत्याही शिक्षकाने काम सांगू दे, कारण नाही सांगायचं. मॅडम मी आली असते हो, पण मला तिकडे जायचं. मॅडम हे केलं असतं हो, पण त्यांनी असं केलं. त्यातली कारण नाही सांगायची. मला एक आदर्श शिक्षक होते दा पाटील, खूप म्हणजे अतिशय हाडाचे शिक्षक ते. त्यांनी मला तेव्हाच सांगितलं, माझी जेव्हा शाळा मी आणि 91 पासून नाही, मी ज्या 86ला लागले 30 पासून 85 पासून हेडमास्टर पण असू दे, पण त्याचा PMच का होते मला माहिती. आणि शाळेचं प्रत्येक रेकॉर्ड कुठे काय कसं आणि ते सौम्य शब्दात सांगायचं, भांडण करून सांगायचं. आता समजा ह्या ज्योतीने माझं ऐकलं नाही, मी भांडत नाही त्याचं सोडून द्यायचं. त्याचा बाप दुसरा तुझ्यापेक्षा बघत त्याने किती छान केलं. आणि मग त्याने छान केलं की मी आलेल्या अधिकाऱ्यांना त्याला प्रेझेंट करते. मी मला कधीच नाही, धनश्री मला मी प्रेझेंट करते कधीच नाही. माझ्या शाळेमध्ये आता ही सगळी मंडळी आहेत, मी प्रत्येकाला त्याच्या कामात त्यांना प्रेझेंट साहेबांसमोर केलं. त्या दिवशी मला देवकर मॅडम विचारत होत्या, सावंत मॅडम त्या तहसीलदारांना तुम्ही असं काय सांगितलं की तहसीलदार शाळेतून जायचं ना. अरे जायचं ना म्हणजे ते 10 जणांचे 10 गुण मी सांगितले. मग त्यांना वाटलं ही सावंत मॅडमची शाळा काय जादूची आहे की काय. नाही खरंच जात नव्हते ते. इथे बसून मला काय काय बोलावं असं वाटलं. म्हणून काय सांगितलं, दुसऱ्याचं चांगलंच सांगायचं, वाईट सांगायचं नाही. आता मी सांगून ते एखाद्या वाईट असेल तो सुधारणार आहे का मला सांगा. मग कशाला आपण आपली एनर्जी अनेक ठिकाणी वाया घालवायची नाही, चांगल्याच ठिकाणी घालची. मग आपण एनर्जेटिक राहतो. आणि मग या पोरी मला सांगतात, मॅडम 10 वाजता पण तुम्ही तशाच दिसता आणि 5 वाजता पण तशाच दिसता. मी माझी एनर्जी साठवून ठेवते ना. हे फालतू कामात आपण नाही. कोणाचं काय शाळेत सांगितलं की दुसऱ्या शाळेत फोन, अरे श्रीकांत तुमच्याकडे असं आहे का, तुम्हाला काय गरज श्रीकांतला विचारायची. मी माझ्या त्यांना सांगितलं माझं ऐकायचं नसेल तर श्रीकांतच्या शाळेत जा सर्व्हिस करायला, आणि त्याचं ऐका किती ऐकायचंय ते. माझ्या शाळेत तुम्हाला माझंच ऐक नाही. आणि तुम्हाला कंटाळा तर मी अजून मला 5 मिनिटाला या बोलायला. आणि जे आहे ते स्पष्ट आहे. सगळ्यांचं ऐकायचं, सगळ्यांचं चांगलं बोलायचं. आणि मी आज खरंच भारावून गेले. मी प्रत्येकाचे आभारापेक्षा खूप ऋणी राहील. म्हणजे खरंच भारावून गेले. म्हणजे प्रत्येक गोष्ट आता इथपासून मी सांगते, माननीय उपशिक्षणाधिकारी माझ्या शाळेला भेट दिली. त्यांनी इतकं बारीक सारीक बघितलं ना, आणि ते आज इथे आले तर माझ्या कामाचं खरंच त्यांनी म्हणजे असं मनामध्ये ठेवलं. तहसीलदारांनी मला बाळा सांगितलं, तुम्ही मॅडम माझ्याकडे येताना अपॉइंटमेंट नाही घ्यायची, डायरेक्ट यायचं. म्हणजे माझं काम काहीतरी त्यांना आवडल्याशिवाय त्यांनी मला जी सूचना दिली त्या दिवशी मी गेले होते तहसीलदारांना भेटायला. तर मी पहिल्यांदा अपॉइंटमेंट आपण कशाला ते मी नियम सोडत नाही.
मी स्वतः चुकत नाही, चुकलं तर मग आपल्याला हे करावं ना. गट शिक्षण अधिकारी आपले चांगल्यालाच चांगलं, तुम्हाला माहिती आहे किती भरभरून कौतुक करतात, मी सगळ्यांना सांगतात. आणि मी त्यांना कधीच नाही सांगायला गेले मी चांगला आहे आमकाय काही, त्यांना ह्या केंद्रातली लोक म्हणा दुसऱ्या केंद्रातली म्हणा ते त्यांना सांगत असते. सकाळी त्यांचे सगळ्यांचे आभार. या ग्रामस्थांनी माझ्यासाठी हे सगळं, तुम्हाला मॅडम जी लागेल ते करा, हे सगळं आहे ना ते येऊन करत होते आमचे कमलाकर भाऊ. खूप छान जेवण ते संतोष भाऊंचा भाऊ चंद्रकांत कांबळी, आमच्या ह्या खिचडीवाल्या आहेत त्या, आणि हे आमचे ते हे 10 शिलेदार माझे ते आहेतच. काय पाहिजे ते बोला बस, तो राम माझा. हे जे दिसलंय ना इथे माझी सेवा खुर्चीचं काय हे केलं, सेल्फी पॉइंट केलाय बघा इथे, केलंय मस्त. तो माझ्या प्रीतीने काय त्या दिवशी शनिवारी थांबली तर पोरग्याला बरं नव्हतं, त्याला घेऊन आली आणि ते बरोबर करून किती सुंदर केलं. म्हणजे आपण त्यांच्यावर जर तितकं प्रेम केलं तरच ते. आणि मी मुख्य आहे तर मला हे 10 जणांनी काही सांगितलं मी एकमेकांना सांगत नाही, तर मी त्याचा कृष्णाला सांगते. तो मास्तर मस्त आहे, खूप ऐकतो आणि मनापासून ऐकतो, चांगलं मला सांगतो. आणि त्याच्यानंतर मग मला ओवेखेड शाळा मिळाली. खारघरच्या नंतर मुळेखंड मिळाली. मुळेखंडला पण कोळी सर माझे मुख्याध्यापक आले होते. कोळी सरांनी म्हटलं कोळी सर शाळेची अवस्था डेंजर आहे, तर ते पण एकदम पट्टीचा कलाकार, खूप काम करणार माणूस. तर त्यांना आणि मी दोघांनी मिळून 9, 20 की 25 ला शाळेत जायचो. आणि मग 10:30 पर्यंत जो वेळ मिळायचा त्याच्यामध्ये शाळेची इतर कामं करायचो आणि मग आपल्या कामाला सुरुवात असं. ती पण आदर्श शाळा केली मुळेखंड. विज्ञान प्रदर्शनामध्ये पण नंबर आणला. त्याच्यानंतर मी पुन्हा आले कोपऱ्यामध्ये ही MPSPच्या साहेबांनी मला चांगलंच म्हणजे व्यवस्थित हे केलं. त्याच्यानंतर मी गेले ओवे कॅम्पला गेले तर सारंगी सर होती, महाडवरून आले. आणि पहिल्याच दिवशी मला फोन केला, सावंत मॅडम आम्ही हजर झालो 19ला, 3 मेला मला वाटतं काहीतरी, आणि 15 जूनला की 16 जूनला शाळा सुरू झाली. शाळा सुरू व्हायच्या अगोदर आदल्या दिवशी मला फोन आला, मॅडम मी त्या शाळेत येणार नाही. म्हटलं का सर? नाही मी येणार. मग असिस्टंट नंबर 1 तुम्ही. अरे मी गावात गेले, मला गावातला नाही माहिती, नाही माहिती, करू काय? मग मी गेले. पण मला हे माहिती आहे कोणाकडे काय आहे. मी पहिल्यांदा पकडल्या बालवाडीच्या मॅडमला, त्यांना बरोबर माहिती असतं गावात A to Z, आणि खिचडीवाल्यात आली. मग त्यांना सांगितलं असं असं, मग त्या आल्या बरोबर, ते गावातली लोक आली. मग म्हटलं आपली शाळा सुरू होते, पहिल्या दिवशी मीटिंग वगैरे काय जे प्रोसेस असते त्याच्याप्रमाणे करूया. मेघा मॅडमनं आणलं, ती माझी डान्सवाली आहे ना मगाची बबन म्हात्रे साहेबांनी सांगितलं. ती म्हणाली मॅडम मी पण येते, अजून काहीतरी आपल्याला करता येईल. हळूहळू भर पावसात कंपन्यांमध्ये फिरलो. आवाड आहे का इथं, भरत आवाड? हा भरत आवाड साक्षीला आहे. मी माझ्या शाळेचे फोटो एका अल्केम कंपनीला दिली, तर त्यांचे हेड होते रोहिदास सर. मैडम ये क्या है, किसका फोटो है ये? मेरे स्कूल का है. ऐसा स्कूल है? मैं बोले हाँ, तो आपको ये अच्छा करना है. मी पुढे शब्द टाकला. तर मग ते आले टीम घेऊन, म्हणजे माझं काहीतरी ते नाही वाटलं, त्या आवडने मला तो नंबर दिला होता. मग आले ते आमच्या शाळेचं सगळं असं बघितलं. आणि पण आमचा आवाज पैशांचा खूप हे होतं, म्हणजे खूप खर्च येणार होता आणि तो कंपनीला CSR फंड करू शक्य नव्हता. तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं. मग आता काय करायचं, थांबायचं नाही. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये थांबायचं नाही. या रस्त्याने जायचं, तो रस्ता माझा बंद झाला, ती लगेच दुसरा रस्ता. मग दुसऱ्या रस्त्यात अजून वेगवेगळ्या कंपन्या आणल्या. ती कंपनी येऊ नयेत म्हणून काही प्रयत्न केले. मग मी माझे हे वरिष्ठ आहेत त्यांना विचारलं, मॅडम सर म्हटलं असं असं होतंय तर मी काय करू? मग त्यांनी मला सांगितलं तू मटकर साहेबांना मध्ये घे, त्यांच्या थ्रू ये. मग मटकर साहेबांना मध्ये टाकून त्या कंपन्या हे करून ती शाळा एकदम छान झाली. आणि मग येता येता समायोजन आलं, ही शाळा रिकामी समजली. साहेब म्हणाले तू, त्यांना एवढी गॅरंटी आहे की माझी बहीण माझी शाळा 6 महिन्यात नाही 6 दिवसात पण चांगली करेल. मग मी काही करेन, मी रात्रंदिवस थांबेन की माझी शाळा चांगली करेल. आणि मग इथे आले. मला कामोठ्याच्या सगळ्या ग्रामस्थांनी प्रत्येकाने मला
सपोर्ट केला. पहिली मीटिंग, तिसऱ्या दिवशी सोनिया मॅडम आपण मीटिंग घेतली ना, त्या दिवशी इथे ते बघा नो पार्किंग, पोलीस स्टेशनला जाणार कोण, मी लिहिला अर्ज. काय करणार आहे पोलीस, मला येऊन काहीतरी बोलेल, आमचा बाळा आहेच अनिलवरनं काहीतरी, मला माहिती आपल्या पाठीमध्ये हे सगळे आहेतच, ते काय टाकणार आहेत का आपल्याला. मला त्यांच्यावर सपोर्ट आणि माझा कृष्ण आहेच, तो सगळ्यांना बरोबर घर फिरवेल, काय फिरवायचं. तर त्यांनी लगेच ते अर्ज दिलं, त्याने तिथलं बंद झालं. MVCBच्या कमीत कमी 100 वायरी होत्या. एका मुलाला जर शॉक लागला तर काही घटना घडू शकली असती धीरूबाई तिथे. हे दुसऱ्या दिवशी माणसं आली आणि त्यांनी तिथलं पण काम केलं आणि अशी माझी कारकीर्द झाली. पण आज रांगोळी काढली ज्योती मॅडम, अंजना मॅडम आणि वैदू मॅडम, अपर्णा, यांचे खरंच धन्यवाद. माझ्या शाळेतले सगळे शिक्षक आले आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट, कालपासून गणेश, तो वाघमोडे, तो श्रीकांत, कालपासून ती सगळे माझ्या शाळेत, ती प्रणिता सारकर सकाळपासून इथे, ती घोसाळकर, मग ते उगीच नाही ना आले. मी पण त्यांचं काम जेव्हा काय अडेल देतो आपण. त्यांच्याकडे कार्यक्रम असेल तर मी शाळा करून, शाळेच्या अगोदर जाऊन रांगोळी काढून 10 वाजता माझ्या शाळेचा वेळ म्हणून मी नाही तुमच्याकडे. त्या नाही माहिती, म्हणून त्यांनी बोलले तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत येते. आणि सगळ्यात आभार मला मानायचे आहेत. नरेश पाटील सर माझ्या केंद्राला आले. हे 2 माझे बंधुराज, त्या दोघांनी मला इतका सपोर्ट केलाय ना प्रत्येक गोष्टीला, त्यामुळे तुमचेही मी आभार. आणि माझ्या मिस्टरांनी माझ्या ह्या माहेरच्या माणसांना कधीही काही मदत करताना कधीच त्यांनी इकडे जाऊ नको, हे करू नको, तेच उलट, हे बाळा येणार आहे ना, हे वस्तू आणून ठेव, ही संगीता येणार आहे ना, ती कपी येणार आहे ना, तिला ते दे, म्हणजे असं सपोर्ट करणारी व्यक्ती. दुसरे, माझी मुलं, मोठी मुलगी माझी, तिला 10वीला रुईया कॉलेज पाहिजे होतं, रुपालीला पाहिजे होतं, तिला स्वामी 3च कॉलेज पाहिजे होतं. तर तिला सांगितलं तुला 90% वरती मार्क मिळाले तरच तुला 3 कॉलेज मिळतील, नाहीतर ही कॉलेज मिळाल. आणि माझी वहिनी ही रुईया रुपालीला शिकली, 94% मार्क आहेत तिला, तर तिला तेच कॉलेज पाहिजे, मामीचं कॉलेज पाहिजे. आणि 3 कॉलेजमध्ये तिला नंतर स्वामीला नंबर लागला. सांगण्याचा उद्देश असा, आपली मुलगी 10वीला असताना मी काय केलं असतं, तिचा अभ्यास घ्यायला घरी राहिली असती, मी नाही राहिले मॅडम. ती 10वीला असताना मी स्कॉलरशिपचा क्लास घ्यायला शनिवार रविवारी सुद्धा शाळेत यायची दिवेल. पण मी त्या श्रीकृष्णाला सांगितलं मी तिकडे जाते, पण तू माझ्या मुलीला जर 90% कमी मार्क दिलेस तर तुझं काय खरं नाही, तुझ्याबरोबर मी भांडण करीन. आणि त्याने दिले 90%, दिले ते 90%च्या वर, म्हणजे तो माझा ऐकतोय ना. म्हणून काय माहितीये, तुम्ही त्या परमेश्वर असली व्यक्ती आहे की त्याच्यावर तुम्ही विश्वासाने टाका ना, पण तुम्ही तिकडे चांगलं करा हो, तरच तो तुम्हाला इकडे चांगलं देईल, हे मात्र नसते. आणि दुसरं जास्त चांगलं करण्याची असं काही गरज नाही. समोरची बसलेली बालक आहेत, त्यांना निष्पाप भावनेने जर तुम्ही शिकवलं आणि तो समोरचा आत्मा आहे, त्याच्या मनाला दुःख तर नाही होणार ना, याची जाणीव जराची ठेवली ना, तरी तुम्हाला हे होईल. आणि सगळे कळंबोली केंद्रातल्या प्रत्येक शिक्षकाला मी धन्यवाद बोलते. तळोजा केंद्रात बघा, माझे कोपऱ्याचे सगळे जुने आले, खारघरचे सगळा जुना स्टाफ आला, कामोठ्याचा सगळे जुने आले, या सगळ्यांचं मी पहिल्यांदा धन्यवाद. आणि सगळे साहेब बघण्याचे आहेत, समजा त्याचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तरी तुले मॅडमने सुद्धा सांगितलं, त्या मॅडमचं इतकं त्यांच्यापर्यंत पण ते माझं कार्य गेलं, त्या पण येणार होत्या, काही कारणास्तव नाही आले, पण त्यांचेही मी आभार, तर त्यांनी एवढ्या मातब्बर मंडळींना आपल्याकडे येण्याची संधी दिली. ही जी ट्रॉफी बनवते त्या दिवशी गणेश, तो दया माझा, कुठं गेला दया, साहेबांना घेऊन गेला, हा, श्रीकांत, हे 11:30 पर्यंत ते बनवत होते. मला 11 वाजता फोन, मॅडम तुमचा चांगलासा फोटो द्या. अरे माझा कसला चांगला, मी काय केलं, गंमत म्हणून हा फोटो दिला त्यांना, चांगला म्हणजे असं व्यवस्थित सगळं सजलेलं. माझ्याकडे फोटोच नाही, माझ्याकडे कसेच फोटो, माझे फोटो बघितले तुम्ही, हा
सगळ्यांचे जर आभार राहिले की आमच्या पिचडेवाल्यांचाही पण खूप छान काम केलेलं आहे. आणि रोहिणी जी आहे, रोहिणी माझ्या जवळ, हिला मी मुलगी का म्हणते, तिचं लग्न नव्हतं झालं तेव्हापासून ही निवेदन करायला, ही रांगोळी काढायला आणि ही स्टेजवरचं रोहिणीला फक्त सावंत मॅडमच लागायचं. का ते मला माहिती, असं का करतो तर मला नाही. तिथपासून मी तिच्याबरोबर, आणि म्हणून मी तिला सांगितलं की निवेदन आयुक्तांपर्यंत ती सावंत मॅडमला घेऊनच, कारण ती आयुक्तांकडे जेव्हा निवेदन ती करायची मुख्यमंत्र्यांच्या इथे, तेव्हा रंगीत तालीम होती अगोदर, बरोबर ना दिलू, ती सोय घेत नाही. रंगीत तालीमला पण मी सोबत. त्यामुळे रोहिणी खरंच तुझे. आणि काही नाती अशी असतात ना, तुम्ही काही भावासारखं माझ्यावर प्रेम केलं, काही मी मुलासारखं केलं. मी रामला जवळ गेला की अमित माझा तो तुमचा सक्का पोरगा काय, मी काय सावत्र काय असा बोलतो, पण मुलासारखं प्रेम कर. माझा बाबू खूप खूप भलारी माझे, बाबूसरा माझा. म्हणजे काही मुलं ना अशी जवळ आहे. आणि साहेब तुमचं नाती अशीच आहे की फक्त जपा. मी काहीच नाही केलेलं, मी कोणासाठी काहीच नाही केलं, मी फक्त त्या श्रीकृष्णाच्या आज्ञेवर चालले. तुम्ही पण तुमच्या श्रीकृष्णाच्या आज्ञेवर चाला. माझ्या ह्या बीएडच्या मैत्रिणी आल्या. ही संगीता नावाची जी मुलगी आहे ती आदर्श, तेव्हा आदर्श विद्यार्थिनी, पण माझी ही सविता इतकं माझ्याबरोबर काम करायचे. आम्हाला असं लागलं ना, आणि दुसऱ्याची जेव्हा वेळ येईल ना, एक लक्षात ठेवा, तुम्हाला